ती 50 वर्षाची आहे. तिला एक साधारण 10 वर्षापासून पिरियडच्या वेळेला हेवी फ्लो होत होता. इतका व्हायचा की 2 वेळा तिला रक्त चढवायला लागलं होतं आणि त्याचबरोबर संबंधांनंतर स्पॉटिंग ब्लिडिंग पण व्हायचं. जेव्हा ती आपल्याकडे आली तेव्हा आपण तिची एक्झामिनेशन केली. एक्झामिनेशनमध्ये गर्भाशयाच्या तोंडावर एक पॉलिप, हे एंडोमेट्रियल पॉलिप आहे, हे आपल्याला दिसलं. तर ते पॉलिप पण आपण काढलं आहे. त्यामुळे त्या संबंधानंतर जो रक्तस्राव व्हायचा त्याच्यापासून पण तिला मुक्ती मिळेल. आणि त्याचबरोबर तिचं एंडोमेट्रियम, जी आतली परत असते ना, ते पण बायोप्सीसाठी घेतली आहे. की कुठल्या टाईपचा हा हायपरप्लाझिया बघायला. आणि त्याचबरोबर आपण मायक्रोवेव्ह ॲब्लेशन सुद्धा केलं आहे. कारण तो जो फ्लो तिला दर पिरियडमध्ये व्हायचा तो पण कमी होणं फार गरजेचं होतं. तिला खूप टेन्शन होतं की तिचा गर्भाशय काढायला लागेल आणि तिला ते काढायचं नव्हतं. आणि 2 ठिकाणी तिला सांगितलं पण होतं की तिचा गर्भाशय काढायला लागेल. आता ही प्रोसिजर झाली आहे. आता 1 महिन्यानंतर जेव्हा ती येईल, तेव्हा तिचं हिमोग्लोबिन पण वाढलेलं असेल आणि ब्लिडिंगपासून मुक्तता. जो काही डिस्चार्ज तयार होतो महिनाभर, तो निघून जायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला तिला भरपूर हालचाल छान ठेवायची. फक्त 4 आठवडे संबंध नको. बस दॅट्स ऑल. बाकी दिलेली औषधं व्यवस्थित घ्यायची. थोडासा हा महिनाभर डिस्चार्ज जरा जास्तच. हां? बाकी सर्व नॉर्मल. सगळं छान.